13 वर्षाच्या मुलाची गोळी घालून हत्या, सांगलीत युद्धाचा भडका। सांगली शहरातील संजयनगर येथील अभयनगर जुनी स्टेट बँक कॉलनी परिसरात 4 ते 5 हल्लेखोरांनी घरात घुसून मार्केट यार्ड येथील माजी संचालक बाळू बंडकर यांचा 13 वर्षीय नातू वेदांत मारुती बंडकर याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली। सायंकाळी घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। वेदांत बंडकर हा हमाल नेत्याचा नातू होता। गुरुवारी रात्री 4 ते 5 जणांच्या टोळीने बंडकर यांच्या घरात घुसून गोळीबार केला। या गोळीबारात वेदांत गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय प्राथमिक तपासात माथाडी कामगारामधील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र हत्येमागील नेमके कारण आणि हल्लेखोराची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। अल्पवयीन मुलाची घरात घुसून हत्या झाल्याने सांगली शहरात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पोलीस तपासाच्या पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। हल्लेखोरांचा शोध सुरू। घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे। घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे। गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिक येथे जमा झाले। गर्दी झाल्याचे पाहताच संशयित निलेश गडदे आणि त्याचे साथीदार पळून गेले। वेदांत हा सांगली मार्केट कमिटीचे संचालक बाळू बंडकर यांचा नातू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारोकर, सांगलीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्टा, LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, संजयनगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हल्लेखोरांच्या शोधासाठी सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशांदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, LCB तसेच संजयनगर पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत। बाळू बंडकर यांच्याशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे।